Okay. Good evening, all of you. Good evening, sir. We'll start our today's session. Waiting room. ठीक आहे. आयनिक लोनचे पार्ट मी कंटिन्यू करतोय. So whatever the part we discussed in the tomorrow morning, so that part I'm going to continue, and we'll see the another question how to solve it. I will tell you. सपोज फक्त आयनिक चॅप्टर फार सोपं आहे. फक्त आपण ज्याचं कॅल्क्युलेशन करतो की नाही त्याच्यामध्ये फक्त तुम्ही फार बारकाने काळजीपूर्वक लक्ष द्या की 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सोडून जर टेम्परेचर आलं ना तर काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर बाकी सगळे कॅल्क्युलेशन सोपे आहेत, तसे काय फारशे अवघड नाही. ऍट 50 डिग्री सेल्सिअस म्हणून ती मुद्दाहून टेम्परेचर पहिल्यांदा पाठवतो. हा बोल रे सर. ते कॉन्जुगेट बेस आणि कॉन्जुगेट ऍसिड तुम्ही पहिला घेतलाय काय? हो घेतले की मी. ठीक आहे सर. ते क्वेश्चन आज बघत होतो बुक मध्ये, काल नाही म्हणून विचार. नाही ते तो अटेंड नाही केला होता आणि ते रेकॉर्डिंग पण आपल्याकडे ते ह्याच्याकडे नव्हतं. ते रेकॉर्डिंग काय म्हणतो पण ते आपलं सिस्टमच नव्हतं. आता ज्यांचे फक्त काम करा, ज्यांचं ते रेकॉर्डिंग बघायचं राहिले की नाही, ज्यांचं राहिले रेकॉर्डिंग बघायचं किंवा ते नोट्स आपल्या क्लासचं रेकॉर्डिंग त्यांना ज्यांना कुठल्या टॉपिकचं रेकॉर्डिंग नाही मिळालं ना त्यांनी मला फक्त पर्सनल मेसेज करा किंवा काय मिसिंग आहे वहीमध्ये वगैरे सगळं मला पर्सनल मेसेज करा. मी सगळं ते तुम्हाला माझ्याकडे फक्त प्रिसाइजली सांगा की तुमच्याकडे काय मिसिंग आहे तेवढं मी देतो. सर नोट्स असले तरी चालतील, नोट्स दिला तरी चालेल. ओके नोट्स पाहिजे का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. असं ते चालते बघून तरी काही. ओके ठीक आहे, काय अडचण नाही. तुझ्यासाठी आपण सेपरेट लेक्चर घेऊया, तो सगळं सांगतो, काय काळजी करू नकोस. ठीक आहे सर. मी देतो सगळ्यांच्याकडे लक्ष, डोंट वरी. थोडंसं काय ते पुण्यातल्या क्लासमध्ये पण प्रचंड बिझी आहे इकडे सगळं, त्यामुळं जरासं काय कळतं अडचण येतं. पण माझ्या लक्षात आहे तुम्ही सगळे जे 9-10 लोक आहेत ना ते प्रॉपर माझ्या लक्षात आहेत. तुम्ही विसराल खरं, मी नाही विसरणार, काळजी करू नका. मी तुम्हाला प्रॉपरली सगळ्यांनी व्यवस्थित गाईड करतो. मग थोडासा माझा वेळ द्या. दोन्ही प्रचंड बिझी असल्यामुळे दोन्हीकडे ते काय कळते वेळ काढू शकत नाही, पण मी मॅनेज करतो. थोडासा वेळ जातो, मी प्रॉपरली मॅनेज करतो सगळं. ठीक आहे. ऍट 50 डिग्री सेल्सिअस अल्फा वॉटर इज इक्वल टू 3.6 × 10⁻⁷%. याचा पहिला जो पॉईंट आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं बघूयात आपण. कॅल्क्युलेट के अँड KW ऑफ वॉटर ऍट 50 डिग्री सेल्सिअस. व्हॅल्यू ऑफ pH प्लस POH. टेम्परेचर चेंज झाले ना ते तुम्ही आतापर्यंत शाळेत जे शिकलाय pH 7 ते चालत नाही आता हे, त्यामुळे ते लक्षात घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टेम्परेचर चेंज झालेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे तेवढी खबरदारी घ्या, तसं दुसरे काही नाही. POH ऑफ सोल्युशन हॅव्हिंग pH इज इक्वल टू 6. कारण हेच चेंज झाल्यामुळे ते POH पण व्हॅल्यूचं काढताना तुम्हाला ते लक्षात द्यायला लागेल. नेचर ऑफ सोल्युशन having pH is equal to 7 and 6.7. 5. Number of H plus in 1 mole of pure water at 50 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना पहिल्यांदा जे सर्वात सिंपल आहे त्याला आपण डायरेक्टली जाऊयात. पहिल्यांदा सर्वात सिंपल काय काढण्यासाठी हे बघा, pH काढायचं असेल
POH KI KW ते ठीक आहे, ते कॅल्क्युलेट होऊ शकतं. त्याला काय हे पहिला पार्टला काय अडचण नाही, पण जे सेकंड पार्ट पासून जे स्टार्ट होतंय ना त्याला पण लक्ष द्यायला लागेल तुम्हाला. आता या क्वेश्चन मध्ये बघितला जर तुम्ही ना तर इथं अल्फा दिलाय आपल्याला, KW नाहीये माहित. आता गंमत बघा सांगतो, टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस आहे. जर तुम्ही चुकून KW 10⁻14 घेतला, सगळं कॅल्क्युलेशन चुकलं. पुन्हा टेम्परेचर वेगळं आहे, KW मला माहित नाही. मला KI काढता येतो प्रोव्हाइडेड आय शुड नो द KW. मग KI इज इक्वल टू KW डिवाइड 55.5 आपण लिहितो. आता अल्फा दिलाय, मग कुठेतरी आठवत असेल अल्फा दिलाय, KW काढायचं आहे. मग सगळ्यात सिंपल लॉजिक या ठिकाणी, you should remember the concentration of H plus ions given by the water, that is always equal to C into alpha. बस. आणि पाण्यामध्ये जेवढे H प्लस आहेत तेवढेच OH मायनस असतात, म्हणजे H प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन H प्लस इज इक्वल टू अंडर ऑफ KW. त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. सांगतो एक एक पार्ट लिहितो मी. हे सी अल्फा तर मी सकाळी लिहून दाखवलंय. H प्लस आले की सी अल्फा लिहायचं. वॉटर मधनं डिसोशन करतो आपण, त्याला सी अल्फा लिहा. ठीक आहे. आणि टेम्परेचर जरी वेगळं झालं ना तरी सुद्धा ती डेन्सिटी आपण 1 ग्रॅम पर ml घेऊन चालतो. त्यामुळं प्युअर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना ते येतं 1000/18 म्हणजे 55.5. मुद्दाम असंच ठेवतो, कुठेतरी भाग घ्यायला जायला सोपं होतं का बघूयात आपण. हा, पण बाळांनो अल्फा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिला, ऍक्च्युअली पर्सेंटेज नसतो, तो फ्रॅक्शनल व्हॅल्यू असते. 2 वाढवा इकडं, म्हणजे 3.6 इंटू 10⁻⁻, 2 वाढा म्हणजे मी 100 ने डिवाइड केले त्याला, 10⁻⁹. आता बघा मी हे मुद्दामून 55.5 लाईन लिहिले, तर 36 अशी व्हॅल्यू घेतली की जनरली आपल्याला डिवाइड करता येईल पटकन. मग हे सगळं केलं ना म्हणजे इथं साधारणतः हा एक 0 इकडे गेला, हा एक 0 झाला की हे 36 झालं, म्हणजे 18×2 = 36 आणि 18×2 म्हणजे 2 आले तर, आणि हे 10⁻² आहे प्लस आहे, म्हणजे 10⁻⁷ होणार कॉन्सन्ट्रेशन H प्लस आयन्स. पण वॉटरमध्ये जेवढे H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं तेवढंच OH मायनस असतं, म्हणून. आणि आपल्याला माहिती आहे की KW इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन, मग स्क्वेअर होतं, त्यामुळे ते अंडर ऑफ KW होते. हीच व्हॅल्यू इक्वल टू अंडर ऑफ KW होते, म्हणजे याचा अर्थ KW ची व्हॅल्यू निघाली आपल्याला 2 इंटू 10⁻⁷ चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट इज नथिंग बट 4 इंटू 10⁻⁴. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द KW ॲट द 50 डिग्री सेल्सिअस. हे सगळं शिकवलं मी सगळं मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलंय. मग एकदा हे निघाले की मग केआयचा काही प्रश्न नाही. केआय म्हणजेच काय असतं, KW डिवाइड बाय 1000/18. मुद्दा म्हणून असंच करतोय मी, 1000/18. कुठं तर बघा भाग कुठं लागलं तर काय, 4 इंटू 10⁻⁴, 18×72 डिवाइड बाय हे काय तर 10⁻³ आहे, -7 म्हणजे 72 इंटू 10⁻⁻, सॉरी मी काय लिहिलं, 14 पाहिजे ना एक आपल्याला, -17. सोपे टर्म्स मध्ये लिहिलं तर 7.2 इंटू 10⁻⁻16. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे जनरली इंटिजर छोटा केलं की पुढे कॅल्क्युलेशन कुठे लागलं तर काढता येतं. चलो, फर्स्ट पार्ट हमने सॉल्व करके ले लिया. यहाँ पे सुरुवात कुठं नाही बघा, ही आयन इक्विलिब्रियमची हे लॉजिकच आहे. ह्याच्या मागची सुरुवात तुम्ही कशी करता कॅल्क्युलेशन करण्यासाठी, आणि बेसिक फंडामेंटल हे सांगतं आपल्याला. वॉटरच्या संदर्भात जेवढे क्वेश्चन्स आहेत किंवा वॉटरमध्ये पुढे आपण ऍसिड ऍड करणार आहोत, बेस ऍड करणार आहोत, तर ते एक लॉजिकल गोष्ट हे तुम्हाला मी सकाळी सांगितले. वॉटरचं डिसोसिएशन कसं होतं, H2 गिव्स H प्लस आणि OH मायनस, आणि अल्फाची स्टेप कशी लिहितो आपण केमिकल इक्विलिब्रियम वरून, C मायनस C अल्फा, C अल्फा C अल्फा त्याच्यावरून, आणि मग H प्लसला लिंक होतं कुठेतरी अंडर रूट ऑफ KW ला. असं सगळं स्पॉन्टेनियसली आपल्याला गोष्टी कळल्या पाहिजे. बस. आता या ठिकाणी आपल्याला पीएच आणि POH काढायचं आहे. आता पीएच काढण्यासाठी मला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन माहित पाहिजे, ते माहित आहे. चला मी आता ह्या पार्टला येतो पुढच्या स्लाइडवरती. हे स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो, काय भरोसा नाही डिजिटल टेक्नॉलॉजी, कधी रेकॉर्डिंग बंद पडेल काय. तुम्ही स्क्रीनशॉट काढून नोट्स त्या दिवशी काढत चला. मी आज रेकॉर्डिंग केले ते सकाळी गोंधळ उडलं, काहीतरी अचानक बाहेर पडलं. ठीक आहे, झाले. ओके, व्हेरी गुड. तरी स्क्रीनशॉट बघा, तुम्हाला सोपी आयडिया सांगू का, हे लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हाला मॅनेज करता येतं. काही वेळ ते ऑनलाईन मध्ये प्रॉब्लेम झाला किंवा माझ्याकडनं काही गपलं झालं, रेकॉर्डिंग नाही भेटलं, तर तुम्ही
स्क्रीनशॉट काढलात ना मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये स्क्रीनशॉट राहतात, ते नंतर संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर त्या दिवशी ते लिहून ठेवत चला, म्हणजे दररोज केलं की पेंडिंग होत नाही, अडचणी येत नाही, मग बाकीचा बराच वेळ तुम्ही सेल्फ स्टडी देऊ शकता. एवढंच येतं. ठीक आहे. Okay, now I have to find out the value of the pH. So to find out the value of the pH, we must know the concentration of H plus ion. So concentration of H plus ion is nothing but 2 into 10 raised to minus 7. Okay. पण आता याच्यावरून pH काढण्यासाठी मग ते मायनस लॉग वर काही करत बसू नका, मी तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी. तर या ठिकाणी एक तर 7 मायनस लॉग टू द बेस 10 2, मग लॉग 2 ची व्हॅल्यू 0.3 आहे. मग तुमचं या ठिकाणी ते येतं 6.7. हा pH आला बघा या ठिकाणी, ही pH व्हॅल्यू. ओके, बर. आता तुम्हाला पीओएच काढायचा आहे, पीओएच काढायचा आहे. पण मग त्यासाठी एक तर तुम्ही दोन मार्ग आहेत, तर पीएच काढण्याचे दोन मार्ग आहेत बघा. हे असं तुम्हाला क्वेश्चनला फिरवता आलं पाहिजे, स्वतःहून तुम्हाला आन्सर वेगवेगळ्या प्रकारे काढता आलं पाहिजे. बघा, पीएच काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक आपल्याला माहित असतं की पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू हाफ ऑफ पीकेडब्ल्यू, सॉरी पीकेडब्ल्यू असतं, हाफ नाही, एकाला इक्वल टू, पाण्यासाठी एकाला इक्वल टू हाफ असतं ना, आणि पाण्यासाठी पीकेडब्ल्यू ला इक्वल असतं. या मार्गाने तुम्ही पीओएच काढा, कारण ऑलरेडी केडब्ल्यू मला माहित आहे. किंवा दुसरा मार्ग आहे, एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन माहित असेल तर ओएच मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढा बाय युझिंग अ आयनिक प्रोडक्ट केडब्ल्यू. केडब्ल्यू मला माहित आहे, एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन माहित आहे, ओएच मायनस काढा, आणि मग ते पीएच जसं केलं ते 7 मायनस लॉग 2 वगैरे, तसं तुम्ही ओएच मायनसला करू शकताय. मग दोन मार्ग आहेत तुमच्या समोर. बेटर आय शुड गो फॉर पीकेडब्ल्यू, आणि ते पुढे कुठेतरी पीकेडब्ल्यू परत लागेल किंवा काय, आय डोंट नो. कसं आहे तुमच्यावर डिपेंड करतं ते तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करताय. मग मी असं करतो, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू पीकेडब्ल्यू. ठीक आहे. मग पीकेडब्ल्यू साठी तुम्हाला केडब्ल्यू माहित पाहिजे. केडब्ल्यू आहे 4 इंटू 10 रेस टू मायनस 14. मग हे घेऊयात 6.7 प्लस पीओएच. मग आता लक्षात घ्या केडब्ल्यू काय होता आपला, तर या ठिकाणी मी लिहितो केडब्ल्यू इज इक्वल टू 4 इंटू 10 रेस टू मायनस 14. मग याच्यावरनं पीकेडब्ल्यू काढायला पण तीच मेथोडॉलॉजी आहे. हा पॉवर आहे तो पुढे घ्या 14 मायनस लॉग ऑफ लॉग टू द बेस 10 4. 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर, म्हणजे 2 इंटू, आणि लॉग 2 ची व्हॅल्यू 0.3 आहे, म्हणजे 0.6 झालं, म्हणजे 13.4 येतं. म्हणजे पीकेडब्ल्यू आला 13.4. या ठिकाणी तुम्ही ह्याला लिहा 13.4, आणि याच्यावरून मग पीओएच काढू शकता 13.4 मायनस 6.7. म्हणजे एक्झॅक्टली जर काढायचं म्हटलं तर 4 कॅरेफोर 1 7.4. नाही 7 6.7 तेवढं चालेल का रे? पीएच आणि पीएच व्हॅल्यू तेवढं. ओके, तेवढी चालेल, 6.7 चालेल. ओके, ठीक आहे, मी एक्झॅक्ट केलेलं आहे, अप्रॉक्सिमेट काढलं तरी चाललं असतं ते 6.7 6.7. ठीक आहे, नो इश्यूज. ओके, वेगळ्या रँडम व्हॅल्यू घेतलं चाललं असतं. ठीक, ओके, चला आता हा क्वेश्चन मी सॉल्व्ह केलाय. मग पीएच प्लस पीओएच ची ऍडिशन जी आहे ती 13.4 येते, हे लक्षात ठेवा या ठिकाणी. म्हणजे कोणता पार्ट मी सॉल्व्ह केला, कुठे गेलं, ओके, हा सॉल्व्ह केला, दॅट इज इक्वल टू 13.4. मग हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ह्याला काय एवढी फारशी आता अडचण नाही. 6 घ्या आणि त्यातनं मायनस करा, 13.4 मधून मायनस करा. नेचर ऑफ सोल्युशन हॅव्हिंग. आता एक लक्षात घ्या गोष्ट, आता आपण हे जे कॅल्क्युलेशन सगळं केले ते वॉटरसाठी केले बाळा, हे वॉटरसाठी केलेले कॅल्क्युलेशन आहे. मग ज्याच्यामध्ये आता इथे थोडंसं जरा काळजी घ्यायला लागेल, थोडीशी काळजी घ्यायला लागेल. का सांगतो तर ते तसं प्रेडिक्ट नाही करतात तुम्हाला, पण ऍक्च्युली एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, ऍक्च्युली वॉटरसाठीच नाही, पीएच प्लस पीएच इज इक्वल टू पीकेडब्ल्यू ही व्हॅल्यू येते. आणि वॉटरचा जो डेटा आपण काढलाय, वॉटर इन न्यूट्रल आहे ऑलरेडी,
वॉटरसाठीच दिलेलं आहे. ठीक आहे, जाऊन दे, मी त्या भानगडीत नाही पडणार. ठीक आहे, हे आपण वॉटरसाठी सॉल्व्ह केलं. वॉटर ऑलरेडी न्यूट्रल आहे आणि वॉटर न्यूट्रल आहे म्हटलं की 6.7 हा जो पीएच आहे तर ते न्यूट्रल दाखवतो. म्हणजे वॉटरसाठी आता 6.7 पीएच न्यूट्रल आहे. टेम्परेचर वेगळं आहे म्हणून ते तुम्हाला वेगळी व्हॅल्यू दिसते. मग याचा तर 7 ला ते बेसिक असेल. मग सोल्युशन 7 ला बेसिक असेल आणि किती काढलं आपण ते 6.7, त्याला ते न्यूट्रलच राहील. दॅट इज न्यूट्रल. ठीक आहे, कारण ऑलरेडी वॉटरसाठी डेटा आपण तो सॉल्व्ह केला. बरं, आता शेवटचा जो पार्ट आहे तो म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ H प्लस इन 1 मोल ऑफ प्युअर वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता नंबर ऑफ H प्लस इन 1 मोल ऑफ प्युअर वॉटर. एक काम करा, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढले मी या ठिकाणी, मी इथं सॉल्व्ह करून दाखवतो. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मी काढलेलं आहे 2 × 10⁻⁷ मोल पर लिटर. असं युनिट लिहायला शिकायचं नेहमी, युनिटवर पण बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. ठीक आहे, युनिटवरून बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. तर अशा प्रकारे आपण ह्याला 1 लिटर मध्ये 2 × 10⁻⁷ मोल एवढे आपल्याकडे आहेत. क्वेश्चन मी जर चेक करतो, नंबर ऑफ, नाही मी चुकी झालेला आहे क्वेश्चन इथं, तो क्वेश्चनच चुकला. तरी म्हटलं असं का होतं हे, 500 काय करणार आपण ते ऍक्च्युली इथं केलं असतं, पण ऍक्च्युली क्वेश्चन थोडासा वेगळा येतो. इथं आहे 1 ml ऑफ प्युअर वॉटर, 1 ml ऑफ प्युअर वॉटर. ठीक आहे, मग आपण असं करूयात, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मी या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे 2 × 10⁻⁷. हे मोल पर 1 लिटर. खाली काय नसेल तर 1 लिटर असतं, म्हणजे एका लिटर मध्ये H प्लसचे एवढे मोल्स आहेत. मग 1 लिटर म्हणजे 1000 ml ला. मग इथं युनिटरी मेथड अप्लाय करा. 1000 ml ला 2 × 10⁻⁷ मोल्स आहेत. त्यांनी एका ml ला विचारले प्युअर वॉटरच्या, तर एका ml ला किती मोल्स असतील? तर एका ml ला 2 × -10 असते. ठीक आहे, एका ml चे एवढे मोल झालेत. पहिल्यांदा मोल काढले मी, नंबर नंतर काढता येतो. पहिल्यांदा मी मोल काढलेत. बरं, 1 ml पाण्यामध्ये एवढे मोल H प्लस असतील. कमी होणार ना, कारण एक लिटर मध्ये जास्त असतात. पण ऍक्च्युली तुम्ही जर बघितलात ना, हा पॉवर 10⁻10 आहे आणि तुम्ही म्हणा सर काय कमी झालेलं नाही, -7 आहे. अरे बाबांनो, 10च्या पॉवर -7 -10 मध्ये फार मोठा फरक असतो. 10ची पॉवर्स आहेत ते, तसं म्हटलं मी तुम्हाला. मग एका लिटर मध्ये एवढे मोल्स असतात आणि एका ml मध्ये एवढे मोल येतात. मग आता नंबर काढता येतो, मग ॲव्होगाड्रो नंबर मल्टिप्लाय करायला या व्हॅल्यूला ॲव्होगाड्रो नंबर मल्टिप्लाय करा. 2 × 10⁻10 मोल म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू 2 × 10⁻10 मोल आले की मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रोस नंबर 6 × 10⁻23 12 × 10⁻13 म्हणजे 1.2 × 10⁻14. दिस इज द आन्सर. कुणाला डाऊट आहे का वगैरे बाळांत? नाही सर. ठीक आहे, पीएनजी फाईल नंतर सेव्ह करतो. ठीक, चल आपण आता पटकन नेक्स्ट पार्टला जाऊ. चॅप्टर मोठा आहे ऍक्च्युली, मुद्दाम हा पहिल्यांदाच मी घेतला केमिकल आणि नंतर पडायचं नाही. साईड दाखव. हा, हे मी पुढे कंटिन्यू केल्या पहिल्या स्लाइड वरून. हे फक्त ते कुठे लिहितोस बघा, ते मी इकडे लिहिलं होतं ते. हा सर, ते कळलं मला, ते स्लाइड. ओके ठीक आहे. हा सर, ठीक आहे. मग आता नवीन टॉपिक येतो. आता आपण मेन पीएच चे कॅल्क्युलेशन चालू आहे बघा. आता हे सगळं आयन इक्विलिब्रियमचं फंडामेंटल मी क्लिअर केलं. ऍसिड बेस थिअरी, त्यानंतर वॉटरच्या प्रॉपर्टीज, आणि थोडं मी टच केलं होतं. ऍक्च्युली मागच्या वेळी थोडंसंच मी तुम्हाला हिंट दिली होती की पाण्यामध्ये ऍसिड टाकल्यानंतर पाण्यामध्ये समजा अगोदर ऍसिड आहे, त्याला न्यूट्रल करण्यासाठी बाहेर OH टाकलं ना,
ते मी तुम्हाला KW वरती सांगितलं, पण ते थोडंसं होतं. तेच कॅल्क्युलेशन आता इथं पुढे जास्त आहे. ते टायट्रेशन वगैरे ते ऍडव्हान्स लेवलला आहे पुढे आपल्याला. मग त्यामुळं ते आता डिटेलमध्ये कळेल तुम्हाला. बाकीचं मी तुम्हाला जे सांगितलं ना वॉटर संदर्भात, वॉटरच्या सगळ्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा, कारण वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. त्याच्याशिवाय आयनिक इक्विलिब्रियम चॅप्टरच आला नसता वॉटर नसतं तर, असा त्याचा अर्थ. आता नवीन पॉईंट जातो मी, ते म्हणजे पीएच कॅल्क्युलेशन. डिटर्मिनेशन ऑफ पीएच फॉर different types of solution. For different types of solution. हे सगळ्यात महत्वाचं. जेई मेन, नीटला, ऍडव्हान्सला हे सगळ्यात जास्त ह्याच्यावर कॅल्क्युलेशन्स आहेत. दुसरं काहीच नाही या चॅप्टर मध्ये. आता याच्यामध्ये मी केस 1 घेणार आहे फॉर ऍसिडिक सोल्युशन, नंतर बेसिक सोल्युशन, नंतर सॉल्ट हायड्रोलिसिस. ते इम्पॉर्टंट आहे सॉल्ट हायड्रोलिसिस. आता केस 1 मी घेतोय ऍसिडिक सोल्युशन. थोडासा तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देतो आणि नंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ऍसिडिक सोल्युशन म्हणजे ऍसिड डिझॉल्व्ड इन वॉटर. रिमेंबर दिस पार्ट. ऍसिड डिझॉल्व्ड इन वॉटर. ऑलवेज वॉटर इज गोइंग टू बी अ सॉल्व्हंट. ठीक आहे. मग आता हे आपण, मग याचा अर्थ जर ऍसिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं तर पाणी एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ते स्वतः तर डिसोसिएट होतं H+ आणि OH- मध्ये. ही पहिली रिएक्शन लिहायला लागेल. ऍसिड आहे, ऍसिडचा सिंबल असतो Ha आणि बेसचा सिंबल असतो BOH. हे स्टँडर्ड नोटेशन्स आहेत. H+ आणि A- असा ऍसिड पण स्वतःला डिसोसिएट करतो. आता मी इथं मी तुम्हाला हे नाही बोललो की कुठला ऍसिड स्ट्रॉंग आहे, कुठलं वीक आहे, असं काहीच बोललेलं नाही मी या ठिकाणी. परत त्यात बायफर्गेशन करून आपण स्ट्रॉंग आणि वीकची कॅल्क्युलेशन वेगवेगळी करतोय. जनरल मी तुम्हाला फक्त रिएक्शन लिहून दाखवलं त्या ठिकाणी. बरं, आता टेम्पररी तुम्ही असं कन्सिडर करा की हे वीक ऍसिड आहे. मग वीक ऍसिड असेल तर या ठिकाणी पण आता एक इफेक्ट ऑपरेट करणार आहे, त्याला म्हणतात कॉमन आयॉन इफेक्ट. आणि या ठिकाणी कॉमन आयन दोघांच्या तो H+ आहे. आणि जर कॉमन आयन इफेक्ट आला की त्या ठिकाणी ली चॅटली प्रिन्सिपल लागतं. मी तुम्हाला आयन इक्विलिब्रियमच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की ली चॅटली प्रिन्सिपल आपण कुठं वापरतो. त्या दिवशी मी हे सांगितलं होतं. तर ह्या दोन्ही रिएक्शन मध्ये नोट डाऊन करण्यासाठी कोणते पॉईंट आहेत. तर पहिला कॉमन आयन दोघांच्या मध्ये आहे H+. दुसरं सोर्स ऑफ H+ काय काय आहेत हे थोडस व्हिज्युअलाइज करायला लागतं. सोर्स ऑफ H+ काय काय आहे. तर सोर्स ऑफ H+ माझ्याकडे आहेत एकतर वॉटर आणि दुसरा आहे Ha. ह्या दोघांच्या मधून मला H+ भेटतोय. हे थोडंसं बघितलं या ठिकाणी. त्यानंतर सोर्स ऑफ OH-. सोर्स ऑफ OH- फक्त आणि फक्त वॉटर आहे. हे सगळं आता का सांगतोय मी, हे असं ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला कळेल मी का बोलतो सगळे असे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, फोर्थ पॉइंट कलर यूज करतो मी वेगळा. फॉर ऍसिडिक सोल्युशन हे सगळं मी या ठिकाणी समराइज करून देतो. फॉर ऍसिडिक सोल्युशन वी नो H+ ions concentration must be more than OH- ion concentration. It means pH should be less than pOH. Inverse proportion. हा फोर्थ पॉइंट झाला. ठीक आहे. ओके. आता फिफ्थ पॉइंट वेगळा कलर. वेगळा कलर ओळखायचं काहीतरी त्यात महत्वाचं असते म्हणून कलर वेगळा वापरत असतो मी. आता फिफ्थ पॉइंट, वॉटर इन्व्हॉल्ड आहे म्हणजे वॉटरचा आयनिक प्रोडक्ट आपल्याला लागेल. कारण वॉटर तर आयनिक प्रोडक्ट तो फिक्स असतो, तो कॉन्स्टंट असतो ऍट एनी टेम्परेचर. पण मी 25 घेतो, एनी नाही म्हणणार मी, 25 घेतो त्याला, हे माहिती आहे. मग याचा अर्थ टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस जर असेल आणि माझ्याकडे जर ऍसिडिक सोल्युशन असेल तर ऍसिडिक सोल्युशन मध्ये H+, आता सांगतो लक्ष देऊन बघा. हे मी हे लिहिलं फक्त वॉटरच्या संदर्भात, कारण वॉटर तर आहेच ना ऑलरेडी ऍसिडला ब्रेक करण्यासाठी. पण ऍसिडिक सोल्युशन आहे, फॉर ऍसिडिक सोल्युशन आहे म्हणून H+ ions concentration will become more than 10⁻⁷. आता हे असं का लिहिलं, कारण जर फक्त वॉटर असतं तर H+ ची व्हॅल्यू 10⁻⁷ असती आणि OH- ची व्हॅल्यू 10⁻⁷ असते.
पण H प्लस जो आहे तो ऍसिडिक सोल्युशन म्हणून काय झालाय, आता तो वाढलाय H प्लस. मग H प्लस हा मग रेफरन्स व्हॅल्यू 10⁻⁷ होती, आता H प्लस आपला ऍसिडिक सोल्युशनसाठी 10⁻⁷ पेक्षा जास्त होणार. पण मी काय म्हटलं होतं, ऍट एनी टेम्परेचर KW मस्ट बी कॉन्स्टंट. मग ऍसिडमुळे तुम्ही जर H प्लसला वाढवलाय 10⁻⁻n पेक्षा जास्त केलाय, तर OH मायनसला कमी करायला पाहिजे, बिकॉज वी हॅव टू मेंटेन द KW व्हॅल्यू 10⁻⁴. म्हणून OH मायनसची व्हॅल्यू ही लेस दॅन 10⁻⁷ होती. याच्याकडं बघा किती व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करावा लागतो आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. मी काय म्हटलं होतं त्या दिवशी, एक वाक्य तुम्हाला थेरीमध्ये लिहून दिलं होतं बघा, आठवते का बघा, मी थेरीमध्ये काय म्हटलं होतं की KW is constant value at any temperature. Suppose if I taken the 25 degrees Celsius, to maintain the value of KW constant due to acidic solution, if you are going to increase the H plus, then you should decrease the OH minus. Otherwise, the value of KW won't become constant. मी काय लिहिलं आता कळलं सगळ्यांना. म्हणजे याचा अर्थ pH हा आपला या ठिकाणी 7 पेक्षा कमी पाहिजे. तर 7 काय घेतो, कारण टेम्परेचर 25 माझं. pH हा या ठिकाणी 7 पेक्षा कमी पाहिजे आणि POH हा 7 पेक्षा जास्त. ते pH POH की नाही, ते मॅथमेटिकल टूल्स आहे, दुसरं काय त्यांचा काही उपयोग नाहीये. ते तेवढंच काम करतात की व्हॅल्यू आपल्याला 7 आणि 7 याच्या पडतं. फक्त मेन काम चालतं ते H प्लसच्या आयनचे कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनसच्या आयनचे कॉन्सन्ट्रेशन, आणि ते सगळं रिलेट करतं KW शी. मग आता मागच्या वेळी मी तुमची एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले होते थोडेसे, की ऍसिडिक सोल्युशन असेल तर काय करायचं, त्यात बेस टाकलं तर काय होईल वगैरे, ते सगळं इथं उत्तर सापडायला सुरू होईल. ती सुरुवात झालेली आहे हळूहळू. हा 5th पॉइंट. ठीक आहे, ओके. हा 5th पॉइंट. आता ऍसिडिक सोल्युशनची क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काही अजून एक इम्पॉर्टंट नोट आहे, ती नोट पण या ठिकाणी मी सांगतो. इम्पॉर्टंट नोट, आणि ती नोट अशी आहे की पहिली नोट की जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फ्रॉम एनी सोल्युशन, कुठल्याही ऍसिडिक सोल्युशन असेल, जर त्याची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10⁻⁶ असेल, देन निग्लेक्ट H प्लस ड्यू टू वॉटर. आता ह्याच्यासाठी एक ऍडव्हान्स मध्ये फार मोठी थिअरी आहे, ती काय मी आता नाही सांगणार. ती क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे करायला लागतं आपल्याला तयार. हे बघा काय होतं की इथं सोर्स ऑफ H प्लस वॉटर पण आहे आणि H पण आहे, पण ज्यावेळी कुठल्याही सोल्युशन मधलं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळी 10⁻⁶ पेक्षा जास्त होईल, देन निग्लेक्ट H प्लस ड्यू टू वॉटर. आता 10⁻⁶ पेक्षा व्हॅल्यू जास्त झाली म्हणजे याचा अर्थ H प्लस सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन हे ते जे आपण ऍसिड वापरतो ना, त्या ऍसिड कडूनच येतंय. म्हणजे ऍसिड कडून जर जास्त कॉन्ट्रीब्युशन येत असेल तर यू निग्लेक्ट द H प्लस कॉन्ट्रीब्युशन ड्यू टू वॉटर, कारण वॉटर हे वीक इलेक्ट्रोलाइट. सकाळी पण बघितलं आपण 555 मिलियन मोल्स वॉटर लागतील तुम्हाला 1 मोल H प्लस तयार करण्यासाठी. म्हणून हे ट्रिक आहे ऍक्च्युली, ह्याच्या मागचं एक फार मोठं मॅथमेटिकल प्रूफ आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन काढतो, पण ते तुम्हाला हवं असेल नंतर सांगतो मी तुम्हाला. ते पर्सेंटेज एरर जर आपण निग्लेक्ट केलं H प्लसला तर एरर किती होऊ शकतो, आणि कन्सिडर जर केलं तर आणि कन्सिडर नाही केलं तर दोघांच्या मधलं पर्सेंटेज एरर काढता येतो, आणि तो पर्सेंटेज फार कमी आहे, म्हणून हे निग्लेक्ट करावं लागतं आपल्याला ते. आणि जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर 10⁻⁶ पेक्षा जर कमी आलं म्हणजे किती, -7, -8 किंवा -9 एवढं जर कमी आलं, देन कन्सिडर H प्लस ड्यू टू वॉटर. ऍक्च्युली H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर फार कमी आलं, याचा अर्थ तुम्ही जे ऍसिड वापरलाय ते इतकं वीक आहे की ते पण H प्लस देत नाही आणि वॉटर पण H प्लस देत नाही. मग त्यावेळी दोघांचं कॉन्ट्रीब्युशन कन्सिडर करावं लागतं कॅल्क्युलेशन करताना. म्हणजे आता हे कन्सिडर करा म्हणजे आपण जेव्हा H प्लस असं लिहितो ना, H प्लस इज इक्वल टू C अल्फा, मग त्याच्यामध्ये हे कॉन्सन्ट्रेशन जे H प्लस आहे ना, ते दोघांचे मिळून घ्यायचं, ऍसिड आणि वॉटर दोघांचे मिळून घ्यायचं का फक्त ऍसिडचं घ्यायचं, ही ठरवण्याची ही ट्रिक आहे.
पुढे एखादा क्वेश्चन किंवा सॉल्व्ह केलं तुम्हाला कळेल ते मला काय म्हणायचं. आणि ह्याला एक प्रूफ पण आहे मॅथमॅटिकल, ते पर्सेंटेज एरर काढून दाखवतं, पण त्याला काय सध्या जाणार नाही मी, ते कुठं तुम्हाला जेलवर विचारत पण नाही. मागच्या वर्षीच्या बॅचला मी दिलं होतं, पण मला वाटलं ते नॉट उगाच विनाकारण मी त्यात वेळ घालला. आहे इंटरेस्टिंग आहे ते, पण नंतर सांगतो, आता नको सर. ते जरा मागचं स्लाइड आहे. ओके सर. चला आपण आता पेज कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. बघूयात आजच्या लेक्चर मध्ये काही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल तर करूयात आपण. मी तुम्हाला ते सेकंड पण दाखवा. हे ना. हा सर. होऊन घे तोपर्यंत मी आता कॅल्क्युलेशन स्टार्ट करतो. हा सर. ओके ओके. आता आपण पहिले कॅल्क्युलेशन बनवणार आहोत टाइप ए चे. पीएच कॅल्क्युलेशन फॉर अ सोल्युशन हॅव्हिंग पीएच कॅल्क्युलेशन फॉर सोल्युशन हॅव्हिंग. काय काय थेअरी मध्ये मी ट्रिक सांगतो की नाही बाळा, ते लक्षात ठेवत चला. ते कुठं ना कुठं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी फार सोपं जातं. हॅव्हिंग स्ट्रॉंग ऍसिड. आता पाण्यामध्ये आपण स्ट्रॉंग ऍसिडला ऍड केलं तर त्याचं पीएच कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता साईड लिहितो, फॉर सोल्युशन हॅव्हिंग अ स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड प्लस वॉटर हे असंच असतं कॉम्बिनेशन. मग आता हे कसं करायचं ह्याचे पण मी तुम्हाला स्टेप सांगतो. पहिली स्टेप की जर स्ट्रॉंग ऍसिड जर असेल ना तर त्याच्यामधून ते स्ट्रॉंग ऍसिडचं जे काही स्ट्रॉंग ऍसिड तुम्हाला जो H+ देणार ना ते H+ कॉन्सन्ट्रेशन बाय डिफॉल्ट ग्रेटर दॅन इक्वल टू 10⁻⁶ असणार आहे, कारण तो स्ट्रॉंग ऍसिड आहे. हे काय सांगण्याची मला आवश्यकता नाहीये. मग याच्यामध्ये H+ ची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळणारच आहे मोर दॅन 6. देन निग्लेक्ट मी क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला, डोंट वरी. निग्लेक्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ H+ ड्यू टू वॉटर. स्ट्रॉंग ऍसिड आले की वॉटरकडे बघू नका तुम्ही. हा मग आता H+ ची व्हॅल्यू कशा काढणार, मग H+ कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार तुम्ही. मग H+ जे कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. मग तुम्ही H+ कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग ऍसिडच्या कॉन्सन्ट्रेशन वरून काढा. पण कसं काढणार जर दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, जर तुम्हाला HCl दिलं असेल, HCl गिव्स H+ आणि Cl- हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग हे कसं करायचं, इथं 1 मोल HCl जर डिसोसिएट झाला तर 1 मोल H+ तयार होतो. आणि दोघांसाठीचा व्हॉल्यूम जर मी 1 लिटर पकडला तर याचा अर्थ याचं कॉन्सन्ट्रेशन जर 1 मोलर असेल तर याचं पण कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर असणार आहे. म्हणून मी इक्वल केलं. पण गडबड होणार H2SO4 ला. H2SO4 बाळांनो डायबेसिक ऍसिड आहे. मग जेवढा H2SO4 तुटणार, ब्रेक होणार ना, त्याच्या डबल H+ तयार होतात. तर फार इम्पॉर्टंट आहे. इथे गडबड करू नका. त्यामुळे मी ते इक्वल लिहिले म्हटलं, सरांनी इक्वल लिहा म्हणून सांगितलं, मग इक्वल तसं नाही, ते जनरली लिहिले मी इक्वल ते, पण तुम्हाला डबल घ्यायला लागतील ना, हे लक्षात घ्या. हे मी दाखवण्यासाठी एक जनरल फॉर्म्युला लिहिला आहे की तुम्हाला H+ कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं. तर स्ट्रॉंग ऍसिडचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इक्वल करा H+ कॉन्सन्ट्रेशनला. आवाज क्लिअर येतो ना माझा सगळ्यांना. नाही तुमचा ब्रेक व्हायला आवाज. हा सर. ब्रेक होतोय आता, येतो का बघा. सर तुम्ही बोलताय ना, म्हणजे सांगत असताना कंटिन्युअस मधनं आवाज जातोय असं होतं. कधी आता व्हायला की कधी व्हायला. आता मागाशी 5 सर मिनिट. पहिल्यापासून होत होतो, म्हणजे 5 मिनिट. मला तर 5 मिनिट झालं सर. सकाळी होत होतं का सकाळी, सकाळच्या लेक्चर मध्ये. लॅपटॉप त्या बाहेरच्या हॉलमध्ये घेऊन जातो. आत्ताच ब्रेक, आत्ताच व्हायला. सकाळी नाही ना ब्रेक होत होता. आता बघा, आता आला का क्लिअर. हा सर ब्रेक.
एक मिनिट. ओके. ती भुयाड पण आता क्लिअर होतं का बघा रे. येतोय ना क्लिअर आता. हो सर. हा आता यायला पाहिजे. ते वायफायच्या जवळ येऊन बसलो आता यायलाच पाहिजे. त्यात बेडरूम होतो त्यामुळे तसं मला वाटतं बहुतेक ते हे झालं असणार. ठीक आहे. ओके बरं. 1 सेकंड ना. 1 सेकंड. ओके तर बघा. हा ठीक आहे. मग मी काय म्हणत होतो की पीएच कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग ऍसिडच्या केसमध्ये करताय ना, एम आय क्लिअर नाव राईट नाव. व्हॉइस क्लिअर आहे का माझा आता. हा सर. ओके ठीक आहे. मग मी पटकन आवरत होतो. व्हॉइस मध्ये काहीतरी होत असतंय. स्ट्रॉंग ऍसिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर पीएच कॅल्क्युलेशन करायचं असतं ना, त्यावेळी H प्लस ड्यू टू वॉटर निग्लेक्ट करून टाका डोळे जातो. आणि H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे इक्वल टू घ्या स्ट्रॉंग ऍसिडच्या कॉन्सन्ट्रेशनला. पण ते स्ट्रॉंग ऍसिड कुठलाही बघा, जर 1 मोल HCl रिएक्ट झाला की 1 मोल H प्लस तयार होतो. पण H2SO4 ला 1 मोल जर डिसोसिएट झाला की 2 मोल H प्लस तयार होतो. इथे काळजी घ्या. बी कॉशियस अबाउट दिस. H2SO4 बस, दुसरं काही नाही. मी जनरल लिहिलं या ठिकाणी असं की H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड. तुम्ही मला सरांनी सांगितलं इक्वल घ्या. अरे डबल तयार होतो ना H2SO4 होते. हे लक्षात घ्या एकदम. मी फक्त एक जनरल तुम्हाला एक फ्रेम करून देतो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची ट्रिक. असं कुठंच तुम्हाला फ्रेम करून नाही मिळणार. मी जनरल फ्रेम करून देतो, याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि मग OH मायनस कसा काढणार या ठिकाणी. मग OH मायनस तुम्ही काढणार 10⁻14 डिवायडेड बाय H प्लस. हे KW च्या व्हॅल्यूवरून आपण 25 ला. आणि सेकंड स्टेप मला सॉल्व्ह करण्याची. समजा काही स्ट्रॉंग ऍसिड असे पण असतात की ज्यांचे H प्लस चे कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते समजा जर 10⁻6 पेक्षा जर कमी आलंच, काही असतं काही काही केसेस मध्ये येतात ते, उदाहरणार्थ HF वगैरे, आपण ते सांगतो नंतर तो कन्सेप्ट काय. समजा आलंच, जनरली येत नाही पण जर आलंच, देन कन्सिडर ड्यू टू वॉटर. कन्सिडर H प्लस ड्यू टू वॉटर. त्याला वेगवेगळं रिझन असतं. ते टेम्परेचर फॅक्टर अफेक्ट करतो ना, की जरी स्ट्रॉंग ऍसिड जरी असलं ना तर ते बाकी गोष्टी पण आहेत. मग त्या ठिकाणी फक्त तुम्ही बाकी त्याचं लक्ष देऊ नका. कन्सिडर H प्लस ड्यू टू वॉटर. आणि मग या केसमध्ये तुम्ही H प्लस काढणार ना, ते H प्लस काढायला लागेल असं तुम्हाला की मग H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन ड्यू टू ऍसिड प्लस H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन ड्यू टू वॉटर. आणि मग OH मायनस काढण्याची पद्धत आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. OH मायनसची काढण्याची पद्धत माहिती आहे. 10⁻14 डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्याल. मी पुढे जातोय. हा सर, एक मिनिट. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहा, कसंही करा, तुमच्यावर डिपेंड करते. कसं आहे, तुम्हाला वेगवेगळे मार्ग असतात. तुम्ही फास्ट लिहा, नंतर एक फेअर नोटबुक मध्ये सगळं फेअर करा, कसं तुमच्या डिपेंड करतं. किंवा काही लोकांचं प्रॅक्टिस असतं फास्ट लिहून चांगलं हँड रायटिंग येतं. हा सर, झाले. ठीक आहे. आता फक्त थोडासा मध्ये पॉइंट तुम्हाला हा मागे घेऊ का.
तर ते तुमच्या जेई ऍडव्हान्सला काय करतात, जेई ऍडव्हान्सला जर पीएच कॅल्क्युलेशन करायचं असेल ऍसिडिक सोल्युशनला, तर ते एक टेक्निक वापरतात. ते तुम्हाला ऍडव्हान्सच्या बुक मध्येच भेटेल. ती टेक्निक आहे चार्ज बॅलन्स प्लस मास बॅलन्स. ती कॅल्क्युलेशन टेक्निक ऍडव्हान्सच फक्त वापरतात. तुम्हाला पाहिजे जेई मेनला पण वापरा, नीटला पण वापरा, शॉर्टकट आहे चार्ज बॅलन्स आणि मास बॅलन्स. ते असे आहे की समजा जर आपल्याकडं वॉटरचं डिस्ट्रिब्युशन असेल तर वॉटरमध्ये ऍड केलं हे ऍसिड, तर वॉटरचं डिस्ट्रिब्युशन लिहा आणि ऍसिडचं डिस्ट्रिब्युशन लिहा. ही तर स्टेप माहिती आहे आपल्याला. ऍडव्हान्स लेवलला अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन केले जातात. हे स्टेप लिहा. मग ऍडव्हान्स लेवल काय सांगतो माहितीये का, की या दोघांचं जे काही सोल्युशन असेल, सोल्युशन दॅट सोल्युशन शुड बी इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सोल्युशन शुड बी इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काय न्यूट्रल? अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन होतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज असतो. सोल्युशन शुड बी इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तुम्हाला कळेल की फिजिक्स मध्ये वर पुढे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज एक असतो. मग सोल्युशन शुड बी इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे याचा अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते चार्ज बॅलन्स कसं करायचं तुम्ही. त्याच्यावर सुद्धा कॅल्क्युलेशन फार सोपं होता. चार्ज बॅलन्स कसा पाहिजे, टोटल पॉझिटिव्ह चार्ज इक्वल टोटल निगेटिव्ह चार्ज, म्हणजे टोटल H प्लस इज इक्वल टू चार्ज ऑन, मी आता हे कॉन्सन्ट्रेशन लिहिले, ऑब्व्हियसली कॉन्सन्ट्रेशन असं नाही, ते असं नाही म्हणत मी तुला, म्हणजे टोटल निगेटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेशन इक्वल पाहिजे टोटल पॉझिटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेशन, तर इलेक्ट्रिक न्यूट्रलिटी होणार ना मग. आणि मास बॅलन्स दाखवतो या ठिकाणी. मास बॅलन्स युनिव्हर्सचे जे लॉ आहेत ते लॉ सगळीकडे फॉलो होतो बाळा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. मग जे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, दॅट मस्ट बी इक्वल टू ऍसिड कॉन्सन्ट्रेशन रिमेनिंग. जर वीक इलेक्ट्रॉन असेल तर शिल्लक राहतं ना, ते सगळं डिस्ट्रीब्यूट नाही करत, रिमेनिंग प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस. ते बरोबर आहे ना. तुम्ही जर ते हे लिहिता माहितीये का की HA गिव्स H प्लस प्लस ए मायनस, मग हा शिल्लक किती राहिला, सॉरी इनिशियल किती होता, हा माझा C होता, इनिशियली C होता. मी ऍक्च्युली मास बॅलन्स म्हणतोय या ठिकाणी. मग ते ऍक्च्युली मग हा काहीतरी शिल्लक राहील, हा H प्लस काय होईल, पण ऑलरेडी आपण ते H प्लस आणि ए मायनस कॉन्सन्ट्रेशन सेमच घेतले, त्यामुळे तुम्ही ए मायनस घेऊ शकता किंवा H प्लस घेऊ शकता, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेमच आहे. मग टोटल मास बॅलन्स झाला पाहिजे तुमचा, असं म्हटलं मी त्याला. ते मोल म्हणजे मास घेतो, फक्त ते मोलिक्युलर फॉर्म्युला त्या गोष्टी वेगळ्या असतात. आणि त्याच्यावरून मग आपण आता हे मी मोनोप्रोटिक घेतलेलं ऍसिड, डायप्रोटिक नाही, त्याच्या संदर्भात हे फॉर्म्युला मी तो प्रूव्ह करतो. डाय असेल तर मग तुम्हाला गोष्टी बघायला लागतील. मग जेवढं Hचं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढं H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे त्या ऍसिड मधून बनलेलं, तर ते H प्लस इज इक्वल टू, मग H जो रिमेनिंग आहे नाही, याला सिंपल फॉर्म करतो, थोडासा अवघड फॉर्म होता. 1 सेकंड, त्याला एकदा सिंपल फॉर्म मध्ये करून घेतो मी. ठीक, सिंपल फॉर्म मध्ये ओके. H प्लस इज इक्वल टू आपण जर लिहिलेला, ठीक आहे, ते पुढचे इक्वेशन मी ते सॉल्ट हायड्रोलिसिस आणि हे एकत्र घेतो, पीएच कॅल्क्युलेशन. फक्त चार्ज बॅलन्स आणि मास बॅलन्स लक्षात ठेवा. पुढे एखादा मी क्वेश्चन घेऊन तुम्हाला सांगतो, फक्त तात्पुरतं तुम्ही लिहून ठेवा. थिअरी पार्ट आहे फक्त, जे ऍडव्हान्स लागणार ते क्वेश्चनच घेतलेलं परवडतील मला वाटतं, बाकी वेगळं सांगण्यापेक्षा सगळं काय क्वेश्चन घेतले चांगले. ठीक आहे, आता हे फक्त ऍडव्हान्स लक्षात ठेवा, तुझा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे मागची थिअरी आपली. बस आता आपण न्यूमेरिकल स्टार्ट करू. 1-2 न्यूमेरिकल जरी आजच्या लेक्चर झाले तरी पुरेसे आहे, आपण जे शिकलो थिअरी त्यावर. सर एक मिनिट त्याला. हा, आणि हे जे फायनल इक्वेशन आहे हे मास बॅलन्स, ह्याच्यावर सध्या तरी काय विचार करू नका, कारण ह्याच्यातून फार डिटेलमध्ये कन्सेप्ट आहे. मी नंतर सांगतो, ही तात्पुरती लिहून ठेवा. जे नंतर सांगतो म्हणजे नंतरच का
ते आता काय करण्यात अर्थ नाही. म्हणजे आजच्या लेक्चरचे पर्पज आहे ते पर्पज मला फॉलो करून द्या. इथं तुम्ही H प्लस पण लिहू शकताय. इथं ऑर कॉन्सन्ट्रेशन H प्लस आहे, दोघांची व्हॅल्यू एकच आहे ना, H1 व H 1:1 प्रोपोर्शन आहे ना ते, त्याच्यामुळे म्हटलं. चलो आता आपण कॅल्क्युलेशन सांगतो. आता क्वेश्चन घेतो बघा मी. कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉमा OH मायनस कॉमा pH and pOH of the following. हे तर जास्त सराव करूया. पहिली केस आहे 10⁻² मोलर HCl तुम्हाला दिलाय. जागा सोडतो. 2 × 10⁻6 मोलर HNO3 दिलाय. चला आजच्या पुरतं 3च क्वेश्चन घेतो. 10⁻5 मोलर H2SO4 दिलेला आहे. चला पटकन सॉल्व्ह करा. मला सांगा हे जे कॉन्सन्ट्रेशन ऍसिड दिले ते 10⁻6 पेक्षा जास्त आहे ना, मग याचा अर्थ H प्लस कॉन्ट्रीब्युशन ड्यू टू वॉटर हे घ्यायचं नाही. म्हणजे याचा अर्थ, आणि आपल्याला HCl जर ब्रेक केलं तर HCl काय सांगतो 1:1 रेशोने HCl ब्रेक केल्यानंतर आपण म्हणजे 1 मोल HCl ब्रेक झाला की 1 मोल H प्लस तयार होतो. तर 10⁻² जर HCl ब्रेक झाला की 10⁻² H प्लस तयार होणार. आन्सर आलं पहिल्यांदा पटकन. H प्लस ची व्हॅल्यू तेवढीच येणार 10⁻² मोल. हे पहिलं आलं आन्सर. OH मायनस काढण्यासाठी काय करा की KW ची व्हॅल्यू डिवाइड करा. म्हणजे -2 डिवाइडेड बाय 10⁻14 म्हणजे तुमचं या ठिकाणी आलं 10⁻12. नाही उलट केलं ते KW इक्वल टू असतो ना त्याला, म्हणजे 10⁻14 ला 10⁻2 ने डिवाइड करा 10⁻12. KW वापरले या ठिकाणी. KW इज इक्वल H प्लस इंटू OH मायनस आणि H प्लस काढलाय मी तो 10⁻- KW तर डिवाइड करा. मग झालं या ठिकाणी. मग काय pH बघितलं कळतं की कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. पॉवर म्हणजे 10 चा निगेटिव्ह पॉवर म्हणजे pH असतो 2 आला आणि pOH किती नाही. काय झालं रे? आवाज नाही सर. ते चालू होतं ना रेकॉर्डिंग आपलं? हा सर चालू आहे. ओके ठीक आहे. मी आता सिंपल सांगतो. 10⁻² मोलर HCl होतं. त्याच्यामध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 10⁻². परत OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन ते KW वरनं काढले -12. pH इज इक्वल टू 2 आणि pOH इज इक्वल टू 12. ठीक आहे. सर 10⁻12 येणार ना OH चं कॉन्सन्ट्रेशन +12? येस सर. नाही सांगतो. वाटल्यास पहिले क्वेश्चन सॉल्व्ह करतो. हे बघ HCl ब्रेक झालं H प्लस आणि Cl मायनस मध्ये, करेक्ट आहे. आता मला सांग 1 मोल HCl ब्रेक झाला की 1 मोल H प्लस तयार होता. आता 10⁻² मोल ब्रेक झाले की 10⁻² तयार होणार. म्हणजे 10⁻² मोल जर असेल तर हे पण तयार होणार 10⁻² मोल. मग याचा अर्थ H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 10⁻² मोलर. But we know KW is equal to H plus into OH minus.
but Kw is equal to 10 raised to minus 14 and H plus is given 10 raised to minus 2 into OH minus. मग आता त्याने सांग बघा मला काय होणार OH minus ची व्हॅल्यू 10 raised to minus 14 divided by 10 raised to minus 2. Yes, sir. 10 raised to minus 12. कारण ते Kw 10 raised to minus 14 आहे ना त्यामुळे तसं होतं. At 25 degrees Celsius. आणि याच्यावर मग पीएच किती काढता येतो पीएच मध्ये निगेटिव्ह पॉवर जो असतो ना 10चा तो पीएच असतो 2 आहे आणि ओएच मध्ये तो 12 आहे. POH is equal to 12. दोघांची ऍडिशन एक्झॅक्टली 14 येते बरं. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस ते सॉल्व्ह केलेलं आहे. ओके याचा स्क्रीनशॉट काढून घे पटकन मी दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करतो H2 सपोर्टचा. हे केमिकल इक्विलिब्रियम सारखं आहे बघा हे 1 ला 1 तर 10 raised to minus 2 ला 10 raised to minus 2. झालं हो सर. सेशन झालं बाजू. Yes, sir. ओके ठीक आहे. हा हे झालं तुमचं एक्सेलच्या संदर्भात. नाउ आय एम गोइंग फॉर सेकंड क्वेश्चन दॅट इज सपोज 10 raised to minus 5 मोलर H2 सुपर आहे. बी कॉशियस व्हाईल युजिंग H2 सुपर. कारण H2 सुपरची रिएक्शन बघितला तर ते 1 मोल H2 सुपर तुम्हाला 2 मोल H प्लस देतो डबल देतो. बट 10 raised to minus 5 चे डबल करायला पाहिजे म्हणजे H2 सुपर जर 10 raised to minus 5 मोलर असेल तर हा याच्या डबल तयार होणार. डबल म्हणजे सॉरी मी डबल म्हणजे डबल करायला ऍक्च्युअली त्याला तेवढंच आहे बरोबर आहे डबल एकाला 2 तर ह्याला 2 into 10 raised to minus 5 मोलर. वन इज टू 2 रेशो मध्ये पाहिजे ना दोघे पण ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू. ओके चला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं 2 into 10 raised to minus 5. OH मायनस आपल्याला काढायला लागेल KW ला डिवाइड करा 2 into 10 raised to minus 5 म्हणजे 0.5 into 10 raised to minus 9 म्हणजे 5 into 10 raised to minus 10 हे झालं OH. पीएच हा आता हे पीएच काढलं पाहिजे बघा पीएच काढलं पाहिजे हे 5 घ्या बघू पुढं 5 हे घ्यायला पाहिजे पुढे मायनस ही व्हॅल्यू लॉग 2 करायला म्हणजे 4.7 लॉग 2 ची व्हॅल्यू 0.3 हे मायनस 10 मायनस व्हॅल्यू लॉग मध्ये घ्या 10 minus 0.7 लॉग 5 ची व्हॅल्यू 0.7 आहे ना म्हणजे 9.3 येणार. बरं कन्सेप्ट क्लिअर झाली का बघा सगळ्यांची. ठीक आहे फक्त आता सूचना लक्षात घ्या की पूर्वी मोल कन्सेप्ट पासून रेडॉक्स पासून आयनी इक्विलिब्रियम केमिकल शक्यतो ज्यांनी लेट ऍडमिशन घेतलंय त्यांच्याकडे जे जुनं रेकॉर्डिंग आपल्या क्लासमधून भेटलं नसेल कुठला पार्ट मिसिंग असेल किंवा काय भानगड झाले असेल किंवा कुठला पॉईंट तुम्ही अभ्यासच केला नाही किंवा नोट्स लिहून घेतलेले नाही ना मला पर्सनली मेसेज करून कळवत चला किंवा तुमचे काही डाऊट जर असतील ना तर पर्सनली मेसेज कळवा की सर हा पॉईंट मला समजलाय मला समजावून सांगा. मी तुमचे काय करेल एक सेपरेट लेक्चर तुमचे फक्त त्यामध्ये तुमचे पर्सनल डाऊट्स आता पण जे झाले चॅप्टर मध्ये ते पण मला मेसेज करत चला व्हॉट्सअपवरती तुम्ही. ठीक आहे ओके टेक केअर टाटा बाय बाय एव्हरीवन.
ओके सर. Bye, sir. बाय Bye, गुड नाईट sir. सर. Thank you. Good night.